नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चरमध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्नामधील लिमिटेशन्स ऑफ नॅशनल इन्कम एस्टिमेशन इन इंडिया म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी किंवा मर्यादा हे पाहावयाचं आहे। तर म्हणजेच जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्न देशाचं मोजत असतो तेव्हा ते राष्ट्रीय उत्पन्न यशस्वीपणे आपल्याला किंवा मग योग्य पद्धतीने काउंट करता येत नाही, म्हणजेच मोजता येत नाही। ते कशामुळे मोजता येत नाही, मग त्यासाठी काही मर्यादा दिलेल्या आहेत किंवा काही अडचणी आहेत की आपण जेणेकरून ह्या अडचणीमुळे किंवा ह्या समस्यामुळे आपण काय करू शकत नाही की राष्ट्रीय उत्पन्न व्यवस्थितरित्या मोजू शकत नाही। मग अशा कोणत्या अडचणी आहेत, तर बघा, मुख्यतः राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या 3 अडचणी आहेत। तर ती अडचण म्हणजे पहिली संकल्पनात्मक अडचण, त्यालाच तांत्रिक अडचण सुद्धा म्हणतात। त्यानंतर नंबर 2 आहे अर्धसिद्ध वस्तू आणि अंतिम वस्तू यातील फरक। त्यानंतर तिसरी अडचण आहे व्यावहारिक अडचण। अशा 3 अडचणी आपल्याला सांगता येतील। तर बघा, पहिली अडचण अगोदर पाहू, त्यानंतर दुसरी, त्यानंतर तिसरी, एक एक आपण पाहत जाऊ। तर पहिली अडचण संकल्पनात्मक अडचण, त्याला तांत्रिक अडचण असं म्हणता येईल। तर त्यामध्ये पहिला पॉइंट सांगता येईल की राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येत तफावत। म्हणजे पहिली अडचण किंवा मर्यादा आपण सांगता येईल की राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येत तफावत। म्हणजे आपण जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजतो तेव्हा काही अर्थतज्ञ काय म्हणतात की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे, डॉक्टर मार्शल म्हणतात, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्न, हे लक्षात। तर काही जे डॉक्टर मार्शल झालं, त्यानंतर प्राध्यापक फिशर काय म्हणतात की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे वस्तू आणि सेवांचा उपभोग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न। म्हणजे असं, किंवा राष्ट्रीय उत्पन्न समिती काय म्हणत असते, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे दुहेरी मोजमाप टाळून केलेली मोजणी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न। म्हणजे हे प्रत्येक तज्ञांनी ही व्याख्या वेगवेगळी केलेली आहे। मग राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ही एक अडचण सांगता येईल की राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येत तफावत। मग नेमकी कोणती व्याख्या आपण, कोणत्या व्याख्येनुसार आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं किंवा कोणत्या व्याख्येनुसार आपण राष्ट्रीय उत्पन्न विचारात घ्यावायचं, ही अडचण येते। कारण प्रत्येक अर्थतज्ञ म्हणा, समिती म्हणा, ही राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या वेगवेगळी सांगितलेली आहे। म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येत तफावत ही एक पहिली संकल्पनात्मक अडचण आपल्याला सांगता येईल। त्यानंतर दुसरी अडचण बघा, राष्ट्र या संज्ञेत मतभेद। आता राष्ट्र म्हणजे काय, तर आपण देश म्हणतो, पण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा समावेश म्हणजे त्याला राष्ट्रीय उत्पन्न आपण म्हणतो। पण राष्ट्र या संज्ञेत आपल्याला मतभेद दिसून येतो। कसा, तर राष्ट्रीय उत्पन्न आपण सांगतो की भारतामध्ये लोकांनी कमवलेला असेल, वस्तू व सेवा असतील, यांचं अंतिम मूल्य असेल, आपण याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो। पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भारतीय व्यक्तींनी विदेशात जाऊन देखील कमवलेलं उत्पन्न आपण त्यामध्ये ऍड करतो। मग या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की राष्ट्र आता एका देशाला म्हणायचं का पूर्ण इतर देशांनाही मिळून राष्ट्र म्हणायचं, असा प्रश्न निर्माण होतो। म्हणून ही एक संकल्पनात्मक अडचण आपल्याला सांगता येईल की राष्ट्र या संज्ञेत मतभेद। त्यानंतर पुढली अडचण बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धतीची निवड, ही तिसरी अडचण सांगता येईल। आता यामध्ये सांगायचं झालं तर राष्ट्रीय उत्पन्न जे काही मोजलं जाते हे 3 पद्धतीनं मोजलं जाते। पहिली उत्पादन पद्धत आहे, दुसरी उत्पन्न पद्धत आहे आणि तिसरी खर्च पद्धत आहे। मग राष्ट्रीय उत्पन्न जर मोजावयाचं झालं तर आपल्याला
योग्य पद्धतीचा निवड करावा लागेल. आता या 3 पद्धतीपैकी योग्य पद्धत कोणती आहे हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. आता भारताचा जर विचार केला तर भारतात उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत यांचा समावेश होतो. मग खर्च पद्धत होत नाही, हे लक्षात. म्हणून आता या 3 पद्धतीपैकी कोणती पद्धत निवडावी असा सुद्धा प्रश्न येतो, जेणेकरून राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी योग्य मिळेल. म्हणून ही एक अडचण सांगता येईल संकल्पनात्मक की राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धतीची निवड. त्यानंतरचा बघा मुद्दा, उत्पादन प्रक्रियेचे स्वरूप. आता उत्पादन प्रक्रियेचे स्वरूप जर बघितलं तर हे अतिशय कठीण आणि गुंतागुंतीचे आपल्याला दिसून येईल. कारण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना म्हटलं जाते की वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य, पण आपण पाहतो की अर्थव्यवस्थेमध्ये जे काही उत्पादनाची प्रक्रिया सतत चालू असते तेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असतं. मग आता राष्ट्रीय उत्पन्न मोजताना तर सांगितलेलं आहे की अंतिम वस्तू व सेवांची मोजणी किंवा मूल्य म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्न. मग आता उत्पादनाची प्रक्रिया कंटिन्यू किंवा सतत चालू असते, मग उत्पादन वस्तू आणि सेवा कोणत्या विचारात घ्यायच्या हा सुद्धा प्रश्न निर्माण होत असतो. म्हणून ही एक आपल्याला अडचण सांगता येते. तर त्यानंतर पुढली अडचण आपल्याला एक सांगता येईल की कोणती वस्तू व सेवांचा योग्य समावेश. ही एक अडचण नंबर 5 अडचण सांगता येईल संकल्पनात्मक अडचणमध्ये, वस्तू व सेवांचा योग्य समावेश. तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होत असतो, हे लक्षात. म्हणजे वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य विचारात घेतलं जाते, परंतु ज्या वस्तूचं व सेवांचं प्रत्यक्षात मापन करता येत नाही त्यांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काय, वस्तू व सेवांचं अंतिम मूल्य जाते, पण अशा काही वस्तू व सेवा असतात की त्या प्रत्यक्षात त्यांचं मापन करणे अशक्य असते, म्हणजे करता येत नाही मापन. मग अशा वेळेस त्याचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होत नाही. आता उदाहरणार्थ द्यायचं तर प्राध्यापक घ्या, एखादी प्राध्यापक कॉलेजमध्ये केल्या काम म्हणजे अध्यापनाचं जर काम करत असेल तर त्याला मोबदला म्हणून पैसा भेटतो, पण तोच प्राध्यापक घरी आपल्या मुलाला जर शिकवत असेल तर त्याला त्याच्या कामाबद्दल किंवा अध्यापनाबद्दल मोबदला मिळत आहे का, नाही. मग आता त्या सेवेचा प्रत्यक्षात मापन करता येते का, येत नाही ना. म्हणून ही एक अडचण सांगता येईल की काय, वस्तू व सेवांचा योग्य समावेश. पुढली अडचण बघा, काळ्या पैशाचे मोजमाप. ही एक अडचण सांगता येते. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना म्हटलं जाते की बाबा काळा पैसा किंवा काळ्या पैशाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होत नाही. आता काळा पैसे म्हणजे काय, जे काही भ्रष्टाचार असेल, म्हणजे करप्शन असेल, चोरटी असेल, जुगार असेल, म्हणजे जे बेकायदेशीर उत्पन्न असते त्याला आपण काळा पैसा म्हणतो. आता अशा काळ्या पैशाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही, पण ते अर्थव्यवस्थेमध्ये तो पैसा तर अस्तित्वात असतोच ना. मग अशा वेळेस अडचण येते की आता कोणत्या लोकांनी हे उत्पन्न हे म्हणजे काळ्या पैशाच्या माध्यमातून कमवलेलं आहे किंवा मग योग्य पद्धतीने कमवलेलं आहे, ह्याचं वर्गीकरण करणं सुद्धा अवघड आहे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ही एक अडचण सांगता येईल. तर बघा आपल्याला पुढली अडचण सांगता येईल वास्तव उत्पन्नाचे मोजमाप. आपण पाहतो की अर्थव्यवस्थेमध्ये किमतीमध्ये चढ उतार होत असलेले आपण पाहत असतो. मग आपल्याला वास्तव किंमत अगोदर आपल्याला काढून घ्यावी लागते. मग ती वास्तव किंमत काढून घेत असताना आपल्याला वस्तू व सेवामधील ही चढ उतार हे आपल्याला कमी करून वास्तवात त्याची किंमत किती आहे याचा विचार करावा लागतो. म्हणजेच वास्तविक उत्पन्न काढण्यासाठी आपल्याला एक स्थिर वर्ष किंवा आधार वर्ष म्हणून एक वर्ष विचारात घ्यावं लागतंय. त्या वर्षानं त्या वस्तू व सेवांना गुणलं असतं आपल्याला वास्तव उत्पन्न भेटत असते. पण बाजारात आपण पाहत असतो की काही वस्तू व सेवा
या उपलब्धच नसतात. मग तेव्हा त्यांची गणना करणं अवघड जात असते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न वर्षाच्या शेवटी किंवा मग 6 महिन्यानंतर आपण म्हणतो राष्ट्रीय उत्पन्न एका वर्षाच्या कालखंडात, मग सरासरी 1 वर्षानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजत असतो. मग आता ते राष्ट्रीय उत्पन्न मोजताना बाजारात किंवा अर्थव्यवस्थेत आपण पाहतो चढ उतार होत असते किमतीतून. मग त्या किमतीतून आपण जर ती चढ उतार जर वजा केली असता आपल्याला वास्तव उत्पन्न भेटते. पण वास्तव उत्पन्न जर काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक आधार वर्ष विचारात घ्यावं लागते. मग आधार वर्ष विचारात घेतल्यानंतर आपल्याला त्या आधार वर्षानं त्या वस्तू व सेवांना गुणलं असता आपल्याला वास्तव उत्पन्न किंवा वास्तव आपल्याला किंमत आपल्याला मिळू शकते. पण आपण हे वास्तव उत्पन्न मोजेपर्यंत, आधार वर्ष विचारात घेईपर्यंत किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना त्यावेळेस बाजारामध्ये त्या वस्तू व सेवा अस्तित्वात नसतात, उपलब्ध नसतात. म्हणून ही एक अडचण येते की वास्तव उत्पन्नाचे मोजमाप. त्यानंतर हस्तांतरित उत्पन्नाचा प्रश्न पुढली समस्या किंवा अडचण सांगता येईल. यामध्ये आपण सांगू शकतो काय की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याच उत्पन्नाचा समावेश होतो की जो प्रत्यक्षपणे कमवला जातो. पण आपण पाहतो की असे काही उत्पन्न आहेत की ते आपल्याला प्रत्यक्ष काम न करताही मिळत असतात. उदाहरणामध्ये निवृत्ती वेतन असेल, म्हणजे रिटायरमेंट बेनिफिट्स असतील, काही प्रोव्हिडंट फंड असेल, असे वेगवेगळे भत्ते, भविष्य निर्वाह निधी असेल, अशी वेगवेगळी रक्कम न काम करता मिळत असते. मग अशा उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. त्याबरोबरच वडिलांना उत्पन्न कमवलं ते उत्पन्न जर मुलांकडे जर हस्तांतरित होत असेल तर मग ते उत्पन्नाचा समावेश मुलाकडे असलेल्या त्याचा राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. म्हणून ही एक अडचण सांगता येईल की काय हस्तांतरित उत्पन्नाचा प्रश्न. म्हणजे असं काही काम न करता काही वेळेस मोबदला मिळत असतो. मग अशा मोबदल्याचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. मग आता असे उत्पन्न कोणते आहेत, मोबदला कोणता आहे, हे यांचं वर्गीकरण करणं सुद्धा आपल्याला कठीण जाते. म्हणून ही एक अडचण आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तुलनात्मक अडचण. त्या अगोदर काय घसारा खर्च. तर आधी घसारा खर्च बघा घसारा खर्च आपण पाहतो आता राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वस्तू व सेवांच्या म्हणजे जीडीपी मधून आपण घसारा वजा करत असतो. हे लक्षात, म्हणजे वस्तू व सेवा निर्मितीसाठी ज्या काही भांडवली साधन सामग्रीचा वापर केला जातो किंवा उपकरणाचा वापर केला जातो किंवा भांडवली वस्तूचा घसारा वजा केला जातो. मग त्यावेळेस आपल्याला घसारा खर्च वजा करताना अडचण येते. कारण कोणत्या मशिनरीवर किंवा कोणत्या भांडवली वस्तूवर किती घसारा आकारायचा आणि तो योग्य आहे का हे सुद्धा निश्चित करणं कठीण जाते. म्हणून घसारा खर्च ही एक संकल्पनात्मक अडचण येते राष्ट्रीय उत्पन्न मोजताना. घसारा खर्च वजा करावा तर किती करावा ही एक अडचण येते. पुढली अडचण तुलनात्मक अडचण. तर आपण ही तुलनात्मक अडचण सांगू शकतो. प्रत्येक देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे वेगवेगळ्या पद्धतीने मोजले जाते. जसं भारतामध्ये उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धतीचा समावेश होतो. इतर राष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी खर्च पद्धत दिसते, काही काही ठिकाणी उत्पन्न पद्धत दिसते, तर काही काही ठिकाणी आपल्याला फक्त उत्पादन पद्धत दिसते. मग अशा वेळेस आपल्याला दोन देशाची तुलना करणं सुद्धा अवघड जाते की त्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न जास्त का कमी किंवा आपल्या देशामध्ये त्या देशाच्या तुलनेत राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे का कमी, अशी तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास करताना अडचण येत असते. म्हणून आणखीन सांगायचं झालं तर प्रत्येक देशामध्ये वस्तू व सेवा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. म्हणजे वस्तू ह्या निरनिराळ्या असतात. भारतामध्ये ज्या वस्तू आहेत त्याच उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये असतील असं नाही ना. म्हणून त्या देशामध्ये जे काही राष्ट्रीय उत्पन्न वस्तू व सेवांचं मोजलं जाणार आहे आणि भारतामध्ये जे काही वस्तू व सेवांचं उत्पन्न मोजलं जाणार आहे यांची तुलना करता येणं अवघड असते. म्हणून ही एक अडचण सांगता येईल की तुलनात्मक
अडचण. त्यानंतर शासकीय सेवांचा समावेश, ही एक पुढली अडचण सांगता येईल. संकल्पनात्मक अडचणीमधली ही शेवटची अडचण, शासकीय सेवांचा समावेश. आता आपण पाहतो की शासकीय, आता राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ही एक अडचण येत असते, शासकीय सेवांचा समावेश म्हणून. आता जे काही शासकीय कर्मचारी आहे किंवा सरकारी नोकरदार आहे त्याला वेतनाव्यतिरिक्त काही मोबदला म्हणा, काही मोबदल्याच्या स्वरूपामध्ये भविष्य निर्वाह निधी असेल किंवा वेगवेगळे भत्ते असतील, ग्रॅच्युटी असेल, प्रोव्हिडंट फंड असेल, रिटायरमेंट बेनिफिट्स आहे, हे मिळतात. त्याबरोबरच अशा काही सेवा भेटतात की ते पैशामध्ये मोजल्या जात नाहीत, हे लक्षात. मग त्या सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश केला जात नाही, म्हणून इथं ही एक अडचण सांगता येईल की शासकीय सेवांचा समावेश म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या काही सेवा पैशा व्यतिरिक्त दिल्या जातात त्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. म्हणजे त्या सेवांचं मोजमाप कसं करावयाचं ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी अडचण सांगता येते. तर बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणीमधील दुसरी अडचण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, अर्धसिद्ध वस्तू आणि अंतिम वस्तू यांच्यातील फरक. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अर्धसिद्ध वस्तू आणि अंतिम वस्तू यांच्यातील फरक सहजासहजी लक्षात येत नाही. आता अंतिम वस्तू म्हणजे सांगता येऊ शकते की अंतिम वस्तूमध्ये मोटार, सायकल, टीव्ही, फ्रीज म्हणजे रेफ्रिजरेटर यांचा समावेश होत असतो. तर अर्धसिद्ध वस्तूमध्ये रबर असेल, गाडी तयार करण्यासाठी जे काही टायर वगैरे असतील, टीव्ही स्क्रीन असेल, यांचा समावेश होतो. मग राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अर्धसिद्ध वस्तू आणि अंतिम वस्तू कोणत्या यामधील फरक किंवा यांचं वर्गीकरण करणं अवघड जात असते. कारण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण म्हणतो राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे वस्तू व सेवांचं अंतिम मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न आपण सांगत असतो. पण अंतिम वस्तू आणि अर्धसिद्ध वस्तू यामधील फरक आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाही. कारण काही व्यक्तींच्या दृष्टिकोनात, आता काही कंपन्या टायर वगैरे तयार करत असतील तर त्यांच्या दृष्टिकोनातून ती अंतिम वस्तू होऊ शकते. तर जे काही गाड्या तयार करणारे असतात त्या लोकांनी त्या पहिल्या तयार करणाऱ्या कंपनीकडून जर ती टायर विकत घेतली आणि त्यापासून जर गाडी तयार केली तर गाडी ही अंतिम वस्तू होत असते. मग पहिल्या कंपनीनं जे काही टायर तयार केलेले आहेत किंवा रबर तयार केलेला आहे यांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होत नाही. पण याचं वर्गीकरण करणं अवघड असते. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक ठिकाणी अंतिम वस्तूचाच विचार करेल असे नसते, हे लक्षात. म्हणून इथे एक अडचण सांगता येईल. त्याबरोबरच काही काही ठिकाणी फ्रीज तयार करणाऱ्या कंपन्या असतील किंवा आपण बरेच पाहत असतो वेगवेगळे पार्ट्स. काही काही कंपन्या पार्ट्स तयार करत असतात तर काही कंपन्या त्या पार्ट्सपासून एखादी वस्तू तयार करत असतात. मग आता अंतिम वस्तू जी तयार झालेली आहे त्या वस्तूचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होत असतो. मग जे पार्ट्स तयार केलेले आहेत कंपन्या ज्यांनी, त्या वस्तूंचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. म्हणजे अंतिम वस्तू, त्याचं मूल्य अंतिम वस्तूमध्ये असते. पण हे वर्गीकरण करणं काही वेळेस किंवा अंतिम वस्तू आणि अर्धसिद्ध वस्तू निश्चित करणं अवघड जात असते. म्हणून ही एक आपल्याला दुसरी अडचण सांगता येईल, अर्धसिद्ध आणि अंतिम वस्तू यामधील फरक म्हणून, हे लक्षात. आता त्यानंतर तर बघा, व्यावहारिक किंवा सांख्यिकीय अडचणीमधील पहिला पॉइंट आकडेवारीचा अभाव. तर आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ही पहिली व्यावहारिक किंवा सांख्यिकीय अडचण आपल्याला सांगता येईल. तर आकडेवारीचा अभाव.
तर आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना जे काही तिन्ही क्षेत्र आहेत, प्राथमिक क्षेत्र असेल, द्वितीय क्षेत्र असेल आणि तृतीय क्षेत्र म्हणजेच कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र, या तिन्ही क्षेत्रातील जी काही उत्पन्नाची आकडेवारी आहे ती सर्वच्या सर्व मिळत नसते. म्हणून ही एक अडचण सांगता येईल. त्याबरोबरच जी काही आकडेवारी मिळालेली आहे ती पूर्णतः परिपूर्ण नसते. म्हणजे जेवढी आकडेवारी आपल्याला मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही आणि जेवढी मिळालेली आहे ती परिपूर्ण नसते. त्याबरोबरच खास करून किंवा विशेषतः आपण शेती क्षेत्रासंबंधित आपण सांगू शकतो की शेती संबंधित जी काही आकडेवारी उपलब्ध केली जाते ती योग्य किंवा परिपूर्ण नसते. ही एक पहिली अडचण आपण या ठिकाणी सांगतो की आकडेवारीचा अभाव. त्यानंतर दुसरी अडचण सांगू शकतो की हिशोब न ठेवण्याची प्रवृत्ती. तर आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ही दुसरी अडचण सांगू शकतो. कोणती? तर व्यावहारिक अडचणीमधली. तर आपल्याला माहित आहे काय? हिशोब न ठेवण्याची प्रवृत्ती. बरेच व्यक्ती हे साक्षर नसल्यामुळं काय ते हिशोब पुस्तके मेंटेन करत नाहीत किंवा ठेवत नाहीत. म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की सर्वच शेतकरी वर्ग, कामगार वर्ग हे म्हणजे साक्षर नसतात. मग साक्षर नसल्यामुळे ते काय, त्यांना जे काही उत्पन्नाची प्राप्ती होते त्यांची नोंदणी करणं त्यांना अवघड जाते, म्हणून ते नोंदणी करतच नाहीत. हे लक्षात. त्याबरोबरच आपल्याला सांगता येईल काही लोकांना आपण ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असतो त्यांना जर आपण त्यांच्या उत्पन्नाबाबत विचारणा केली असता ते शंका आल्याप्रमाणे बघतात. म्हणजे असं वटारून बघत असतील किंवा असं बघत असतील. ते कशासाठी की हा व्यक्ती माझं उत्पन्न विचारायला आहे, हा इन्कम टॅक्स मधून आलाय का, हा सीबीआय कडून आहे का, कसं काय विचारत आहे, असं तो त्याच्या मनामध्ये शंका येते. मग ती उत्पन्नाबाबत जे काही आपण प्रश्न विचारलेले असतात किंवा मग जे काही राष्ट्रीय उत्पन्न मोजताना जर उत्पन्नाबाबत एखाद्या व्यक्तींना विचारलं तर ते शंका असल्याप्रमाणे पाहतात आणि ती अपेक्षेप्रमाणे त्या उत्पन्नाची आकडेवारी देत नाहीत. म्हणजेच विशिष्ट उत्पन्न असेल त्याच्यापेक्षा कमीच उत्पन्न ते सांगणार. म्हणून या ठिकाणी सांगता येईल हिशोब न ठेवण्याची प्रवृत्ती ही एक अडचण व्यावहारिक किंवा सांख्यिकीय अडचण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना हिशोब न ठेवण्याची प्रवृत्ती असल्यामुळे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आकडेवारी मिळत नाही. त्यासोबतच पुढलं बघा, योग्य वर्गीकरणाचा अभाव. आता ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागातील जे काही शेतकरी असेल, कामगार असेल किंवा मग लहान शेतकरी आहेत, त्यासोबतच शहरी भागातील डॉक्टर, वकील, शिक्षक यांचं वर्गीकरण करणं अवघड जाते. का? तर काही शेतकरी हे आपल्या शेतात काम करतात आणि त्यासोबतच दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मजुरी करत असतात. मग त्यांना उत्पन्नाची प्राप्ती दोन मार्गाने भेटत आहे. एक तर स्वतःच्या शेतातील आणि दुसरी म्हणजे इतर ठिकाणी जाऊन त्यानं मजुरी केलेली असल्यामुळे त्याला मजुरी म्हणून मोबदला मिळत आहे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आता दोन्हीपैकी कोणत्या उत्पन्नाचं समावेश करायचा किंवा उत्पन्नाचा विचार करायचा अशी अडचण येते. त्यासोबतच शहरी भागामध्ये आपण पाहतो की जे काही शिक्षक, डॉक्टर, वकील आहेत हे जोडधंदा करणारे असतात किंवा जोड व्यवसाय करणारे असतात. म्हणजे हे तर यांचा पेशा असतो, डॉक्टर, वकील किंवा शिक्षकांचा अगोदरचा पेशा. शिक्षक म्हणलं की नावातच आहे, डॉक्टर म्हणलं की आपण सांगतो आणि वकील म्हणलं की बिल. यासोबतच हे लोक काय करत असतात की विमा प्रतिनिधी असतात, LIC एजंट असतात. मग या ठिकाणी आता यांना पण उत्पन्न कसं दोन मार्गाने प्राप्त होईल ना. एक तर त्यांच्या पहिल्या व्यवसायापासून, शिक्षक असेल तर अध्यापनापासून, वकील असेल तर लॉयर म्हणून जे काही फीस भेटते, डॉक्टर असेल तर पेशंटकडून जे काही सर्व्हिस फीस असेल ती भेटते आणि विमा प्रतिनिधी असतील तर यांना हे पण उत्पन्न भेटत असते. मग अशा वेळेस यांचं वर्गीकरण म्हणजे उत्पन्नाचं कोणत्या मार्गातून करायचं? कारण साहजिकच यांचं वर्ग, आता यांना जर विचारलं तुम्ही उत्पन्नाची प्राप्ती कशी कशी होते तर ते थोडं सांगणार आहेत, मी प्राध्यापक आहे, मी LIC एजंट आहे किंवा मी डॉक्टर आहे, LIC एजंट आहे.
हे सांगत नाहीत. मग हे काय करतात, कोणत्या तरी एका उत्पन्नाचा उत्पन्न सांगत असतात. मग अशा वेळेस काय होते की यांचं वर्गीकरण करणं अवघड जात असते. म्हणून ही एक अडचण सांगता येईल, कोणती, योग्य वर्गीकरणाचा अभाव आपल्याला दिसून येत असतो राष्ट्रीय उत्पन्न मोजताना. त्यानंतर बघा प्रादेशिक भिन्नता, पुढली व्यवहारिक किंवा सांख्यिकीय अडचण. आता प्रादेशिक भिन्नता म्हणजे आता भारत जर बघितला भौगोलिक दृष्टिकोनातून 28 राज्यामध्ये विभागलेला आहे. मग प्रत्येक राज्याची जे काही वस्तू किंवा सेवा निर्मिती करण्याची जी काही ही असेल, काय म्हणता येईल त्याला, पद्धत असेल किंवा रचना असेल, ही वेगवेगळी असेल ना. जेवढं महाराष्ट्रामध्ये वस्तू व सेवांचं उत्पादन होते तेवढंच तिकडं उत्तरेकडील राज्यामध्ये होईल असं नाही ना. त्रिपुरा, मेघालय, मिझोराम, नागालँड या, कारण तिथला भौगोलिक दृष्टिकोनातून तिथला भाग हा सुपक नाही. महाराष्ट्रातील इंडस्ट्री सेक्टर असेल, सर्व्हिस सेक्टरसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे, पण तिकडं वातावरण तशा पद्धतीचं नाही. मग आता राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ही एक अडचण येत असते की प्रादेशिक भिन्नता. आता महाराष्ट्रामधील जे काही राष्ट्रीय उत्पन्न मोजताना मग जे काही प्राथमिक क्षेत्र असेल, दुय्यम क्षेत्र असेल किंवा तृतीय क्षेत्र असेल, यांची आकडेवारी तात्काळ मिळू शकते आवश्यकतेनुसार. पण तिकडं जर काही राज्यांचा जर विचार केला, त्या राज्यातील आकडेवारी जे डोंगराळ भागामध्ये असणारे आहेत, त्या डोंगराळ भागामधील जे काही क्षेत्र असतील तिथली आकडेवारी उपलब्ध करणं अवघड जाते. आणि तिथली आकडेवारी जर मिळवायची झाली तर श्रम, पैसा असेल, वेळ असेल, हा वेस्ट मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. आणि एवढं करून देखील तिथली आकडेवारी आपल्याला अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. कारण एखाद्या ठिकाणी हिशोब पुस्तके ठीक आहे ठेवले जातात, पण महापूर आला, पूर आला, भूकंप झाला, तर अशा वेळेस तिथली जी काही सांख्यिकीय आकडेवारी राष्ट्रीय उत्पन्नाबाबत आहे ती नष्ट होऊ शकते. मग अशा वेळेस ती आकडेवारी मिळवणं अवघड जात असते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ही एक अडचण सांगता येईल की प्रादेशिक भिन्नता असल्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी प्रत्येक राज्यातून किंवा मग देशातील प्रत्येक ठिकाणामधून परिपूर्ण मिळत नाहीत. त्यानंतर पुढली अडचण आपल्याला सांगता येईल राष्ट्रीय उत्पन्नातील असंघटित अर्थव्यवस्था. ही अडचण कशातली आहे तर व्यवहारिक किंवा सांख्यिकीय अडचण यामधील असंघटित अर्थव्यवस्था. तर आपण सांगू शकतो भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान आहे. कृषीप्रधान आहे म्हणजे भारतातील 58% जास्त टक्के लोक काय ग्रामीण भागात राहतात आणि हे लोक ग्रामीण भागामध्ये कुठेतरी शेती करण्यासाठी, शेतीचे उत्पादन करण्यासाठी विखुरलेले असतात. मग अशा वेळेस शेतकरी व कारागीर हे मोठ्या प्रमाणावर विखुरलेले असल्यामुळे यांच्या उत्पन्नाची मोजणी अचूकपणे करणे अवघड जाते. कारण आता उदरनिर्वाहासाठी किंवा शेतीसाठी प्रत्येक व्यक्ती, कारागीर किंवा मग शेतकरी आपल्या आपल्या आवश्यकतेनुसार विखुरलेला असतो. म्हणजे काही लोक डोंगराळ भागामध्ये राहतात, त्यांना पण उत्पन्नाची प्राप्ती होते. काही लोक डोंगराळ भागामध्ये नसतात, त्यांना पण उत्पन्नाची प्राप्ती होते. पण आता जे डोंगराळ भागामध्ये राहतात तिथं नक्षलवादी एरिया जर असेल तर तिथली आकडेवारी उत्पन्नाची मिळू शकते का हो? नाही. पण इतर ठिकाणची मिळू शकते. म्हणून असंघटित अर्थव्यवस्था आपल्याला दिसून येते. त्यामुळं काय, त्यांचं जे काही कारागीर, शेतकरी वगैरे असतील यांनी कमवलेल्या उत्पन्नाचं योग्य मूल्यमापन करता येत नाही. ही एक अडचण सांगता येईल. त्यानंतर पुढली अडचण बघा कोणती, सांख्यिकीय किंवा व्यवहारिक अडचणीमधली वस्तू विनिमय व्यवहार. आपण पाहतो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय पैशाचा समावेश केला जातो, हे लक्षात, अंतिम मूल्याचा समावेश केला जातो आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जाते. पण अशा काही वस्तू असतात की ज्या वस्तू विनिमय स्वरूपामध्ये असतात. म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेतली जाते. उदाहरणामध्ये सांगता येईल धान्य देऊन काम करून घेणं किंवा कपडे देऊन दुसऱ्या वस्तू घेणं. असं आपण वस्तू विनिमय व्यवहार आपण पाहिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. मग या ठिकाणी पैशाचा समावेश होत आहे का, पैशाचा विचार केला जात आहे का हो?
नाही ना. मग अशा वेळेस यांची राष्ट्रीय उत्पन्नात मोजणी किंवा मग काउंटिंग करताना अडचण येत असते, हे लक्षात. म्हणून पैशाच्या स्वरूपात गणना असेल तर समजणे सोपे जाते, पण विनिमयाच्या व्यवहारात अडचण येत असते. विनिमय म्हणजे धान्याच्या बदल्यात एखादी काम करून घेणं किंवा कपड्याच्या बदल्यात एखादी वस्तू देणं. या वेळेस यांची मोजणी करणं पैशामध्ये अवघड जात असते, म्हणून ही एक अडचण सांगता येईल. त्यासोबतच पुढली एक अडचण व्यवहारिक किंवा सांख्यिकीय सांगता येईल, ती म्हणजेच आकडेवारीतील त्रुटी. आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहत असतो आकडेवारी ही काही ठिकाणी काही क्षेत्रातून किंवा म्हणजे जे काही क्षेत्र आहेत, प्राथमिक असेल, दुय्यम असेल, तृतीय असेल, यामधील आकडेवारी काही प्रमाणात उपलब्ध होते तर काही प्रमाणात उपलब्धच होत नाही. तर ग्रामीण भाग असेल आणि शहरी भाग असेल तर ग्रामीण भागातील काही आकडेवारी उपलब्धच होत नाही, आणि जर उपलब्ध झाली तर ती अपुऱ्या प्रमाणामध्ये असते. आणि जी काही आकडेवारी आहे ती प्रत्येक संघटना आपापल्या परीनं वेगवेगळी ठेवत असते, हे लक्षात. म्हणजे ग्रामीण भागातील ग्रामपंचायत असेल, तालुका स्तरावर पंचायत समिती असेल किंवा जिल्हा स्तरावरील जिल्हा परिषद असेल, हे काय करत असतात, आपापल्या सोयीनुसार आकडेवारी जमा करत असतात. पण यांची आकडेवारी योग्य पद्धतीनं आणि या तिघांच्या आकडेवारीमध्ये समन्वय असू शकतो का? हो, नसतो. म्हणून आणि ती आकडेवारी त्यांना जशी वाटेल तशी ती गोळा केलेली असते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ती आकडेवारी अपेक्षेप्रमाणे असेलच असे नसते. समजा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विशिष्ट आकडेवारी विशिष्ट क्षेत्रातील पाहिजे, पण यांनी जे काही पंचायत समिती, ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद आहे, यांनी काय केलं, त्यांना जसं आकडेवारी उपलब्ध झाली तशी त्यांनी गोळा केली. पण CSOला राष्ट्रीय उत्पन्न मोजावं लागते, जाहीर करावं लागते. मग त्यावेळेस त्यांना जशा पद्धतीत पाहिजे तशी आकडेवारी जर उपलब्ध होत नसेल तर अशा वेळेस अडचण येते. म्हणून आकडेवारीतील त्रुटी ही सुद्धा एक अडचण आपल्याला या ठिकाणी व्यवहारिक किंवा सांख्यिकीय अडचण आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील अडचणी किंवा मर्यादा या ठिकाणी सांगता येईल. अशा पद्धतीने या ठिकाणी युनिट नंबर 2 नॅशनल इन्कम ऑफ इंडिया हा संपलेला आहे. तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण जो काही पुढला टॉपिक असेल हा किंवा त्याचा आपण विचार करू किंवा तो टॉपिक आपण घेऊ. ओके.